अगर वो आगे भी इम्प्लीमेंट होता रहा तो हम मैचेस जीतते रहेंगे। नक्कीच पुढील प्रवासासाठी आणि तुमच्या टीमसाठी शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे वासिक शेख यांना प्रदान करण्यात येतोय आणि लगेचच आपण पुढच्या मॅचकडे देखील वळतोय. मॅच क्रमांक 3 एका बाजूला आपण पाहतोय कानिपनाथ क्रिकेट क्लब पुरंदर आणि त्यांच्या विरोधामध्ये मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड या दोन बलाढ्य संघांमध्ये तिसऱ्या मॅचला सुरुवात होते आणि पुन्हा एकदा मी तुमचं कॉमेंट्री बॉक्समधून स्वागत करेन. विनोद सरांबरोबर पुन्हा एकदा मी तुमच्याबरोबर जोडले जातील. ओ टू कॉम बॉक्स तोपर्यंत धन्यवाद. तर नेक्स्ट मॅचला सुरुवात झाली. वेलकम, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड हा संघ पहिल्या डावमध्ये फलंदाजी करेल. कानिफनाथ क्रिकेट क्लब पुरंदरने टॉस जिंकला होता, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि आता पहिल्या डावाला सुरुवात झाली आहे. प्रथमेश आणि संकेत हे दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. संकेत आहे स्ट्राईक एंडला, सागर शिंदे राऊंड विकेट. यावेळेला कव्हर्समधून बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक डीपमध्ये पोहोचणार का हा प्रश्न अनुत्तरित असताना क्षेत्ररक्षक पोहोचतोय. चेंडूला थांबवलं गेलंय असं वाटतंय, परंतु बहुधा चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय आणि हा आलाय चौकार, पहिला चौकार. धावसंख्या स्कोर कार्डवर 4. कमेंट्री बॉक्समध्ये शैलेश निवंगुणे सर आमच्या सोबत जोडले जात आहेत. वेलकम सर, आपलं स्वागत झालंय चौकाराने. नक्कीच स्वागत असं व्हावं नेहमीच सगळ्यांची इच्छा असते आणि आमचं देखील स्वागत येथे कॉमेंट्री बॉक्समध्ये चौकाराने केलं जात आहे. चांगला फटका इथे खेळला जातोय. सागर यांच्यावरती चढवलेलं आक्रमण क्षेत्ररक्षण कुठेतरी निराशाजनक होत आहे आणि तीच खंत इथे गोलंदाजांनी देखील व्यक्त केली आहे. परंतु बॅटिंगला जी सुरुवात झाली आहे, पहिला चेंडू निर्धाव, परंतु दुसऱ्या चेंडूवरती इथे आपण पाहतोय संकेत यांच्या बॅटमधून एक देखना फटका चौकारासाठी. पुढचा चेंडू सागर यांचा, इथे देखील आडव्या बॅटचा वापर आणि बॉल देखील करेल हवाई 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 सफर. षटकार 6 धाब्यांसाठी. चांगले टायमिंग जुळवलं आणि त्यानंतर चांगला पुलचा पॉवरफुल हा हुक होता. हुक केलाय कारण धावांची भूक लागली. चेंडू थोडासा वरती आला आणि त्यानंतर अक्षरशः लपेटून घेतला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार आलाय. दमदार सुरुवात केली दोन्ही फलंदाजांनी. मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड परिसरातील सर्व खेळाडू सातत्याने सराव करतात. लिंबाजी दिघे यांच्यासोबत आम्ही संवाद साधला, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्ही प्रत्येक खेळाडूला संधी देतो आणि प्रत्येक खेळाडूला संधी देण्यासाठी मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान ओळखले जातात आणि ती दमदार सुरुवात संधी मिळाली आहे संकेतला. आज संधीचा फायदा उठवते, परंतु सगळं समोर आहे सागर शिंदे. आउटसाइड ऑफ स्टंप, 5व्या-6व्या स्टंपवर बॉल बाहेर ठेवला. लाईन ऑफ अटॅक मध्ये थोडासा बदल केला. मागच्या चेंडूवर शैलेशजी आलेला षटकार आणि त्यानंतर लाईन मध्ये थोडासा बदल पाहायला मिळाला. आलाय डॉट बॉल. सागर शिंदे यांच्याकडे अनुभव आहे, प्रामुख्याने मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव आणि तो अनुभव इथे आपल्या संघासाठी ते कामी आणतायत. एक चांगलं कमबॅक करतायत. संकेत यांच्यासाठी एक डॉट बॉल इथे पेश केलाय. पुढचा चेंडू, इथे देखील काहीसं बदलालित्य करण्याचा प्रयत्न. शरीरावरती चेंडू आदळतोय आणि लगेच पंचांकडे इथे दाद मागितली जाते, परंतु अक्षय निर्मल सर इथे कळवतील चेंडू पायावरती आदळलाय, परंतु कुठल्याही प्रकारचा धोका इथे बॅटरला नसेल. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ, ती देखील लेगबाय स्वरूपाची. धावसंख्या आपण पाहतोय 11 धावा, दुहेरी अंकामध्ये प्रवेश देखील केलाय आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत चांगली पार्टनरशिप इथे प्रथमेश आणि संकेत या जोडीची पाहायला मिळते. हा चेंडू देखील सफल झाले. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लपेटून घेतलाय चेंडूला उजव्या यष्टीच्या बाहेरून. डीप स्क्वेअर लेग मध्ये इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. 2 धावा इथे वेगात पूर्ण केल्या जातील. पहिल्या षटकाचा सर इथे खेळ संपुष्टात आलाय. 13 धावा झाल्यात. कुठेतरी मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान या संघाने सुरुवात चांगली केली आहे. शेवट कशा प्रकारे केला जाईल हो, पहिल्या षटकामध्ये 13 आल्यात. याचा अर्थ असा आहे की सुरुवात चांगली आहे. फ्लाइंग स्टार्ट प्रथमेश आणि संकेतने, खास करून संकेतने 200च्या स्ट्राईक रेटने 10 धावा काढल्या, तरी सुरुवात चांगली राहिली आहे. परंतु ही सुरुवात सातत्यपूर्ण असणं गरजेचं आहे. निरंतरता, सातत्य हे गरजेचं राहील. प्रथमेशने एक चेंडू खेळा, 2 धावा त्याच्या खात्यामध्ये आहेत, पण दुसऱ्या बाजूला सागर थोडासा महागडा ठरलाय आणि त्याचं कारण होतं ते म्हणजे पॉवर प्ले. परंतु यावेळेला पंचांनी, तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवलाय की शेवटच्या बॉलवर जो फटका खेळला गेलाय तो यष्टीच्या मागे जाऊन खेळलाय का हे पाहण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सध्या प्रलंबित आहे. त्याची पडताळणी, त्याची शहानिशा केली जाईल आणि त्यानंतर तो निर्णय येईल आणि तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. तर हा चेंडू काउंट आहे, परंतु यावर रन मिळणार नाहीत कारण यष्टीच्या भरपूर मागे गेला. त्यानंतर फटका खेळण्याचा प्रयत्न, तशी परवानगी आता फलंदाजांना राहिलेली नाहीये, त्यामुळे हा चेंडू
काउंट झालाय, मात्र त्यावर धावा मिळणार नाही. धावा आहे स्कोर कार्डवर 11 धावा, म्हणजे 2 धावा शैलेश सर इथे कमी झालेले आहेत. नक्कीच काहीच चुकीचा शॉट सिलेक्शन आपण पाहतोय, सफल झाले परंतु त्यामध्ये सफल झालेले नाहीये. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज संदीप काळे दुसरं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. स्ट्राईकला असतील ते संकेत. पहिला चेंडू इथे टप्पा पडल्यानंतर डावखुऱ्या शैलीच्या गोलंदाजाकडून उजव्या यष्टीच्या बाहेर निघणारा चेंडू. निर्धाव चेंडूची इथे सांगता होतीये. मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान या संघाकडून देखील एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. हनुमाननगर प्रीमियर लीग या देखील स्पर्धेमध्ये आपण या सर्व खेळाडूंना एकत्रित खेळताना पाहणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून देखील एक चांगल्या संघाची बांधणी इथे केली गेली आहे. पुन्हा एकदा काहीसं पदाला लित्य केलं आहे आणि इथे क्षेत्ररक्षण कुठेतरी खराब होत आहे. आउटफील्ड वेगवान आहे परंतु त्या दरम्यान आपण पाहतोय म्हणावा तसा चेंडू बॅट वरती नीट येऊ शकला नाही. क्षेत्ररक्षण खराब झालंय परंतु 2 धावा इथे संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. तर संकेत यांच्या देखील खात्यामध्ये या 2 धावा जोडल्या जातात. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 13. 1.2 चेंडूचा खेळ आतापर्यंत इथे मैदानामध्ये संपन्न झालाय. संदीप काळे दुसऱ्या षटकासाठी दाखल झाला. 2 बॉल मध्ये 2 त्याने खर्च केला. संकेत आहे स्ट्राईक एंडला. पुढचा चेंडू संकेत साठी लेट मोदी विकेट. या वेळेला कव्हर्सला फटका फसलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपतोय. फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का. संकेत बॅक टू दी पवेलियन. 13 धाबा 1 गडी बाद. मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान. एक बॅटर इथे बाद होतोय. 13 धावा इथे आतापर्यंत जोडल्या जात आहेत आणि त्या दरम्यान आपण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहतोय अक्रॉस दी बॅट खेळण्याचा प्रयत्न. म्हणजे जे आपण लाईन आणि लेंथ ज्याची चर्चा आपण नेहमीच करतो त्याच्या विरुद्ध दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि नेहमीच तो धोकादायक ठरतो आणि तिथे आपण धोका झालेला पाहतोय. संकेत ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत धावा येताना आपण पाहिल्या तो मात्र इथे साईबंदी होतोय. झेलबाद होऊन डगआउटच्या दिशेने जातोय. जागा बनवत खेळण्याचा प्रयत्न परंतु फटका फसल्यानंतर ती भावमुद्रा स्पष्टपणे चेहऱ्यावरची दिसून येते की फटका फसलाय. इथे मात्र चूक होते परंतु चुकीला इथे मात्र शिक्षा दिली जाते. विकेटचं पतन होतंय. 13 या धावसंख्येवरती मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड या संघाला पहिला धक्का बसतोय आणि पहिला बॅटर डगआउटच्या दिशेने देखील जातोय. गणेश भोसले नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. गणेशला आज प्रमोट केलं गेलंय. संधीचा फायदा उचलावा लागेल. संदीपच्या खात्यामध्ये विकेट. लेफ्ट मोठी विकेटने हा चेंडू लेन बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न. गलीला बॉल चाललाय. शॉर्ट थर्डमॅन आणि गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल थांबवला गेला. एकदा खात्यामध्ये मिळते सिंगल. शैलेश सर एकेरी दुहेरी धावा देखील येणं गरजेचं आहे आणि सध्या पहा या सायकल या स्पर्धेत पारितोषिकांच्या रूपाने मिळणार आहेत. संतोषजी राठोड तिथे पाहायला मिळत आहेत. प्रत्येक आमच्या सहकार्याने भरपूर मेहनत घेतली. व्यक्ती एक भूमिका अनेक म्हणजे सुदर्शन दमदार केदार सकाळ सत्रामध्ये दाखल झाले त्यावेळेला वेगळ्या ड्रेस कोडमध्ये होते. आता वेगळ्या अटायरमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यांच्या बाजूला महेश पुजारी सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोमल दरुरे सर आहेत आणि प्रत्येकाचं योगदान या स्पर्धेमध्ये मोठं राहिलंय. मॅचच्या दिशेने जाऊया. 14 वरून आता धाव फलक 15 वर पोहोचला. 1.5 षटकांचा गेम संपलाय. संदीप काळे 5 चेंडूमध्ये 4 धावा खर्च करतो. 1 चेंडू शिल्लक आहे. संदीप देखील आतापर्यंत शैलेश सर प्रभावी राहिलाय. चांगली गोलंदाजी आपण पाहतो इथे जे पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहतोय 15 धावा आतापर्यंत झाल्यात. हा चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा वाईड यॉर्करचा इथे प्रयत्न करण्यात आला. अप्रतिम असं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जशी गोलंदाजी गरजेची आहे तशी गोलंदाजी संदीप काळे यांनी केली आहे. पहिल्या षटकामध्ये 11 तर दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या 4. 2 षटकानंतर धावसंख्या एकाकडेच्या मोबदल्यात 15 धावा होत आहेत. मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान इथे कुठेतरी आपण पाहतोय या षटकामध्ये बॅकफुटला ढकलले गेलेत परंतु अजूनही संधी आहे. 3 षटका अजूनही आहेत. 18 चेंडूंचा खेळ पहिल्या डावातील अजूनही शिल्लक आहेत आणि या 18 चेंडूंमध्ये कमीत कमी 40 ते 50 धावा बनवण्याचा त्यांचा देखील मनसुबा असेल. एकच विकेट गेली आहे आणि या संघाकडे देखील चांगली बॅटिंग ऑर्डर आहे आणि त्याचा फायदा इथे संघ देखील घेईल. गणेश भोसले खेळतात 2 चेंडूंमध्ये 1 तर प्रथमेश देखील 2 चेंडूंमध्ये एकाच धावेवरती नाबाद आहेत. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या होत्या म्हणजे दुसऱ्या षटकामध्ये संदीप काळेने 1 विकेट घेतली. 4 धावा खर्च केल्याने दुसऱ्या डावात धावांचा वेग थांबवला. स्पीड ब्रेकर लावलाय. तो आता वाढवावा लागेल कारण 18 बॉल अजूनही तुमच्याकडे शिल्लक आहे. स्पीड अप करा. टाइमर सेट केलेला आहे. तिसऱ्या षटकासाठी प्रणव कोलते. स्ट्राईक एंडला आहे प्रथमेश. पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज. ओदी विकेट. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. लॉंग ऑफ द फिल्डर हातातून बॉल निसटलाय.
सकाळी डोक्याला लावायचं तेल हाताला लावून आलाय की काय असं आता विचारावं लागेल. एवढा सोपा झेल इथे सोडलाय. सोडलेला झेल बदलेला का खेळ. आलाय चौकार. आज सोडलेला झेल भरपूर महागडा ठरू शकतो. सोपा झेल होता पण तो अवघड केला. चौकार आलाय. चौकाराबरोबर धावसंख्या वाढते. पुढचा चेंडू यावेळेला अचूकता दाखवली. पुढे ठेवलाय टप्पा. त्यानंतर शरीराचा वेध घेतलाय. अंपायर सिग्नल येतोय 22चा. एक धाव खात्यामध्ये ऍड होईल. शैली सर मागच्या चेंडूवरचा सोडलेला झेल फलंदाज बाद आहे. LBWचं अपील आणि त्यानंतर फलंदाज बाद झालाय. आणि इथे मात्र विकेट आल्या. माफ करा, विकेट मिळते. मागच्या बॉलवर चौकार ज्यावेळेला झेल सोडल्यानंतर आला त्यानंतर मात्र लगेच त्याचं प्रत्युत्तर दिलं गेलं. अजून एक विकेट आली. थोडासा संयम ढासळलाय. बॉलच्या लाईनला समजू शकलेला नव्हता आणि त्यानंतर अगदी यष्टीच्या समोर पकडला गेला. फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक. एखादी चूक क्षेत्ररक्षकाकडून होते परंतु गोलंदाज इथे पुन्हा एकदा आपल्या लाईन आणि लेंथ वरती आपलं चांगलं कामकाज करतायत. 2 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. प्रणव यांनी 4 धावा खर्च केल्या. त्यात एक बॅटर देखील बाद होतोय. 19 या धावसंख्येवरती 2 बॅटर बाद आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये संघाचे संगणक लिंबाजी दिघे बॅटिंगसाठी येत आहेत. कित्येक वर्ष या देखील खेळाडूने क्रिकेटची अविरत सेवा केलेली आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये कुठेतरी क्रिकेट बंद केलं परंतु पुन्हा एकदा नियामक मंडळ ज्या आपण स्थापन होताना पाहिलंय त्यावेळेस पुन्हा एकदा तो जोश त्यामध्ये देखील आपण कामगिरी चांगली करताना पाहतोय. धावसंख्येमध्ये आपण पाहतोय इथे एका धावेची वाढ होईल. 1 धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 20. 2 गड्यांचा इथे खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. त्या तिसरं षटक सुरू आहे. लिंबाजी दिघे आपला अकाउंट एका धावेने ओपन करतायत. गणेश भोसले आहेत. 2 चेंडूंमध्ये एकच धाव त्यांच्या बॅटमधून आली आहे. प्रणव कोलते इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे. हा देखील वाईड यॉर्करचा प्रयत्न उजव्या यष्टीच्या बाहेर इथे हाताळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव आहे. चांगली गोलंदाजी सातत्याने इथे केली जाते. प्रणव कोलते पुन्हा एकदा यशस्वी गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळत आहेत. विकेट आली त्यामुळे आत्मविश्वास थोडासा मिळालाय. वाकू टप्प्याचा बॉल हुक केलाय. चांगलं टायमिंग. धावांची भूक. तुम्ही किती वाढवा गती मला वाटत नाही भीती. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे उत्तुंग षटकार. 6 धावा. या षटकाराने आता धावसंख्या वाढतीये. मागच्या चेंडूवर काय घडलं याची तमा नाहीये आणि त्यानंतर हा हुकचा फटका धावा मिळवून देतोय. 6 षटकाराबरोबर धावसंख्या झपाट्याने वाढील. टीमची टोटल आता स्कोर बोर्डवर पोहोचलेली आहे 26 धावा. त्यानंतरचा बॉल अजून एक वेळेला हवेत खेळाय पण या वेळेला लांबी नाहीये. क्षेत्ररक्षक तिथे खाली येतोय. अजून एक वेळेला झेल सोडतोय. चुका चुका आणि चुका. हा देखील लॉलीपॉप होता ना मुन्ना ना असं आता म्हणावं लागेल. या चुका तुमच्या अंगलट येऊ शकतील. हा झेल इथे सुटला. आतापर्यंत 2 झेल सोडले गेले. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. सरळ बॅटचा वापर केला होता. लॉंग ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न मात्र तिथे क्षेत्ररक्षकाने चूक केली. धावा मिळत आहेत. शैली सर आपण नेहमीच म्हणतो तुम्ही रक्तदान करा कन्यादान करा परंतु जीवनदान देऊ नका. इथे जीवनदान मिळालंय त्यामुळे आता उलटफेर होऊ शकेल. 27 धावा. 2 गडी बाद 3 षटकांचा खेळ संपलाय. परिस्थिती वेगवेगळी असते. जीवनदान नक्की द्यायचं कुठे ही व्यवस्थित विचार करून करणारी गोष्ट आहे. तुम्हाला नक्की जीवनदान द्यायचंय कोणाला आणि कुठल्या प्रसंगाला द्यायचंय याकडे देखील विचार करावा लागेल. इथे मात्र जीवदान क्रिकेटच्या मैदानामध्ये बॅटरला मिळत आहे त्याचा नक्कीच ते फायदा घेतील. 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9च्या सरासरीने आतापर्यंत मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड या संघाने धावा बनवल्यात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 12 चेंडूंमध्ये धावा वाढवण्याचा प्रयत्न नक्कीच बॅटर करतील. 27 धावा झाल्यात. षटक क्रमांक 4 ची सुरुवात. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न आहे. अलीकडचं क्रिकेट कुठेतरी बदललंय आणि जी शैली आहे बॅटरची प्रामुख्याने अक्रॉस द बॅट खेळण्याची, ऑन साईडला मोठे फटके खेळण्याची, ताकदीने बॅट फिरवण्याची आणि त्यामध्ये कुठेतरी आपण पाहिलं ना तर बॅटर फसतात देखील आणि धावा देखील कमी होतात आणि विकेट देखील गमावल्या जातात. काय सांगाल या शैलीबद्दल? चांगला मुद्दा तुम्ही चर्चेत घेतलाय.
त्यानंतरचा बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न झाला, आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर ठेवलाय. या पद्धतीने ती चर्चा झाली. थोडीशी जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागेल. लिंबाजी दिघे 2 बॉलमध्ये 1 वर घेत आहेत. गणेश भोसले 6 बॉलमध्ये 9 वर खेळा, 28 वर धावफलक पोहोचलाय. 3.2 नंतर पुढे धावांचा वेग वाढवावा लागेल, गॅप शोधावा लागेल. काही फटके तुम्हाला बनवायचे. प्ले अँड मिस. पुढचं पाऊल बाहेर काढलं, बॉडीला स्ट्रेच केलंय पण तो कनेक्शन नाहीये. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल हे सर्वाधिक महत्वाचे राहतील. ते डॉट बॉल आले तर धावसंख्या वाढणार आणि डॉट बॉल नंतर जर तुम्ही मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला तर तिथे विकेट देखील मिळू शकतात. सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या होत्या, परंतु त्यानंतरच्या षटकांमध्ये जी धावसंख्या सातत्यपूर्ण शैलेश रावी होती ती राखण्यामध्ये थोडंसं अपयश आलंय. सागर रासकर यांना आपण पाहतोय स्क्रीनवर. या स्पर्धेसाठी पारितोषिक म्हणून ठेवण्यात आलेली बायसिकल, त्यावर एक राईड त्यांची पाहायला मिळते आणि त्यानंतर चेहऱ्यावरची स्माईल भरपूर काही सांगून जाते. आपलं देखील स्वागत आहे. पुढचा चेंडू, अजून एक दमदार चेंडू. पाय चाललेले नाहीयेत, फुटवर्क नाहीयेत आणि त्यामुळे सातत्याने लिंबाजी दिघे इथे बीट होत आहे. धावसंख्या 28, 2 गडी बाद. पण तुम्ही कौतुक करीन शैलेश सर, सौरभ याचं अप्रतिम गोलंदाजी. एकाच वेळेला 2 सायकल, वाह, हा देखील एक वेगळा पराक्रम आमचे संतोष राठोड करतायत. ती कलात्मकता आहे. जशी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज करतायत त्याचप्रमाणे मैदानाच्या बाहेर संतोष राठोड देखील करतायत अप्रतिमरित्या. इथे गोलंदाजी आपल्याला सौरभ यांची पाहायला मिळते आहे आणि जी लाईन आणि लेंथ ज्या पद्धतीने इथे साकारली आहे त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं लागेल. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू इथे मार्गस्थ करण्याचा प्रयत्न आहे. डावखुरे शैलीचे गोलंदाज आहे, तो नॅचरल अँगल बनवून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव, फक्त एका धावेचं षटक. काय गोलंदाजी आहे सौरभ इथे जी गोलंदाजी करतायत. वारंवार त्या गोष्टीची चर्चा, बॅटर देखील चर्चेत आहेत, परंतु इथे धावा रोखल्या जातात हे मात्र खरं आहे. 28 धावा या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मला वाटतं बॅटिंग टीमने इथे रिव्ह्यूचा वापर केलाय की नाही. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या होते ती 28. शेवटचं षटक अजूनही मैदानामध्ये शिल्लक आहे. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज इथे मार्गस्थ केले जात आहेत. अक्षय कटके इथे नवीन गोलंदाज येत आहेत शेवटच्या षटकासाठी. कानिपनाथ क्रिकेट क्लब पुरंदर येथून आलेला, ग्रामीण भागातून आलेला संघ आहे, परंतु खेळ त्यांचा शहरी भागातील खेळाडूंना देखील वरचढ ठरतोय. कारण ही सातत्य आहे, सॅक्रिफाईस केलंय त्यांनी, स्वतःला बनवलंय, घडवलंय आणि त्याचमुळे त्यांचा खेळ मैदानामध्ये उठून दिसतोय. 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. अंतिम षटकाला इथे सुरुवात होईल. अक्षय कटके गोलंदाजी मार्कवरती. शैलेश सर, चांगला उल्लेख तुम्ही केला. ग्रामीण खेळाडू देखील आता प्रभावी कामगिरी करतायत. धावसंख्या स्कोर कार्डवर 28 होती आणि त्यानंतरचा बॉल हवाई हल्ला केलाय. आता हात खोललेत, आली रे आली, आता माझी बारी आली. गणेश भोसलेच्या बॅट मधून षटकार, 6 धावा. चांगला फटका इथे खेळला जातोय. खराब चेंडूवरती तुम्हाला असेच फटके खेळावे लागतात आणि फार दूरवरती, मला वाटतं तो चेंडू सापडणारही नाहीये. फार दूरवरती चेंडूला इथे धाडून दिलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहतोय फार दूरवरती चेंडू गेलाय, फार दूरवरचा अंतर गाठलाय. 6 धावेची मोहर त्या चेंडूवरती लावली आणि या फटक्यांची गरज खऱ्या अर्थाने संघाला होती. या 6 धावेनंतर मोठी धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 34, 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू राऊंड विकेट. अजून एक वेळा पिकअप शॉट, पिक केलाय, टिक केलाय. आता कॅमेरामनने क्लिक केलाय. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार इथे खेळले जात आहेत. गोलंदाजाची आखूड टप्प्याची गोलंदाजी इथे मात्र ओळखली आहे आणि त्या गोलंदाजीवरती प्रहार देखील तितकेच तगडे आणि ताकदवान केले जात आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहतोय शेवटपर्यंत चेंडूला पाहिलं, थोडेसे अनबॅलन्स झाले, परंतु शेवटपर्यंत जो चेंडूला निहाळलं गेलं, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडूला घेतलाय. गेम चेंजरची बॅट आणि गेम चेंज करणारी बॅटिंग इथे पाहायला मिळते. अगदी गेम चेंज केलाय. 40 धावा धाव फलकावर. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गणेश साठी पुढचा चेंडू. 2 षटकार ठोकलेत. अजून एखादा ठोकला जाईल का? 50-55च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न असेल अक्षय कटकेच्या विरोधात. पुढचा चेंडू. अजून एक वेळेला तोच प्रयत्न होता, भरपूर बाहेर गेला. गती थोडीशी कमी केली आणि हे सदा पंचांचा इशारा येतोय. टायमर सेट केलेला आहे आणि वेळेनुसार सध्या आपण पुढे चाललेले आहोत. हा डॉट बॉल आलाय. चांगलं कमबॅक. मागच्या 2 बॉलवरचे स्कोरिंग स्ट्रोक आले, त्यानंतर लाईन मध्ये थोडासा बदल केला आणि डॉट बॉल देखील आलाय. पुढचा चेंडू ओडी विकेट. यावेळेला क्रॉस बॅटने ऑन साइडला लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतोय. वा,
काय झेल टिपलाय, अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय झेल पाहायला मिळतोय. गणेश इथे बाद झालाय 40 या धावसंख्येवर. तिसरा धक्का. गणेश भोसले इथे बाद होत आहेत, याचाच अर्थ मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान या संघाला एक मोठा धक्का बसतोय. सेट बॅटर इथे अंतिम षटकांसाठी आपण पाहतोय मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत. 2 षटकार देखील आलेत, परंतु इथे सातत्याने करण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान ते बाद होत आहेत. नवीन बॅटर गणेशांची जागा भरून काढण्यासाठी आपण पाहतो इथे मैदानामध्ये येत आहेत. आकाश या देखील खेळाडूकडे क्षमता, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नेहमीच हा चर्चेत राहिलेला खेळाडू आहे. कोथरूड आणि कोथरूड भागामध्ये नेहमीच चर्चेत असलेल्या खेळाडूंची देखील वर्णी या संघामध्ये आपण पाहतोय. मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान नावाप्रमाणे मैत्रीसाठी ही सर्व मंडळी एकत्रित आली आहेत आणि त्यांनी देखील एक चांगली असोसिएशन त्यांच्या माध्यमातून हनुमाननगर प्रीमियर लीग दरम्यान आपण खेळताना पाहिलेली आहे. टायमर इथे सेट होता, टाइम इथे मला वाटतं फिनिश होतोय. याचा अर्थ एक खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये तैनात केला जाईल. या गोष्टीची देखील माहिती तुमच्यापर्यंत दिली जाते. नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत. कुठल्याही क्षणी तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. 40 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. पुढचा चेंडू आहे ओडी विकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये आला. बॅटच्या टोला कनेक्शन, फॉलो थ्रो मध्ये बॉल अडवलाय, धाव मिळणार नाहीये. टाइमर सेट केलेला आहे. नियमांचं काटेकोरपणे पालन. परंतु सध्या कमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाहतोय मैत्री क्रिकेट या संघासाठी वैभव कोचडे मास्टर माइंड आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. वैभवजी आपले देखील स्वागत. 40 धावा धाव फलकावर. शेवटचा बॉल शैलेश सर शिल्लक आहे, तर शेवटच्या बॉलवर एखादा मोठा फटकाच अपेक्षित असेल. स्लाइस केलाय बॉल, गॅप शोधलाय, पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय. तोपर्यंत 2 धावा तर पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा कॉल आहे आणि जोपर्यंत थ्रो कलेक्ट केला जातोय तोपर्यंत तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे अपयश येत आहे. फलंदाज धावबाद होईल. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. 5 षटकानंतर 42 धावा 4 गडी बाद. 42 धावा झाल्यात. एक फायटिंग स्कोर इथे म्हणावा लागेल. चेंडूपेक्षा 12-13 धावा जास्त आहेत आणि त्या डिफेंड करण्याचं काम आता मात्र मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान या गोलंदाजांना करावं लागेल. थोडंसं आव्हान कडवं आहे, परंतु कडवं आव्हान पेलण्याची ताकद या देखील खेळाडूंकडे आहे आणि ती क्षमता त्यांना इथे दर्शवावी लागेल. मिळालेली संधी आणि त्या संधीचा फायदा त्यांना घ्यावा लागेल. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहिलं तिसऱ्या धावीच्या प्रयत्नामध्ये आकाश इथे धावबाद होत आहेत. चला सागर शिंदे लगेच मैदानाच्या बाहेर या. आपण पुढील मॅचचा कॉल देखील करतोय. ज्या ठिकाणी पर्वती क्रिकेट क्लब पर्वती आणि त्यांच्या विरोधामध्ये पुढील मॅचचा टॉस इथे संपन्न केला जाईल. पर्वती क्रिकेट क्लब पर्वती आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला कर्वेनगर क्रिकेट क्लब कर्वेनगर या 2 संघातील खेळाडूंना विनंती आहे, कॅप्टनला विनंती आहे की टॉस करण्यासाठी लगेच आपण प्रेझेंटेशन बॉक्स जवळ या. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस संपन्न करणार आहोत. मॅच समरी आपण पाहतोय पहिल्या डावाची. प्रथमेश लेग बिफोर द विकेटची शिकार. 4 चेंडूंमध्ये 5 धावा. संकेत 8 चेंडूंमध्ये 12 धावा. गणेश भोसले 10 मध्ये 21. कुठेतरी असं वाटलं की गणेश भोसले इथे डावाला आकार देत आहेत, परंतु ते देखील बाद झाले. त्यानंतर लिंबाजी दिघे. म्हणावा तसा खेळ झाला नाही. 6 चेंडूंमध्ये फक्त 1च धाव. तर दुसऱ्या बाजूने आकाश इतुरकर 2 चेंडूंमध्ये 2 धावा. 45 धावांपर्यंत तर मजल मारली आहे. 43 धावा इथे डिफेंड करायच्या आहेत आणि त्या डिफेंड करण्यासाठी संपूर्ण खेळाडू मैदानामध्ये येत आहेत. कशा प्रकारे या धावा डिफेंड केल्या जातील तर कानिपनाथ क्रिकेट क्लब पुरंदर या संघाला 43 धावा बनवायच्या आहेत. हा संघ कशा प्रकारे बनवेल, परंतु त्या अगोदर ती आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस साठी पुन्हा एकदा दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय. एका बाजूने असतील पर्वती क्रिकेट क्लब आणि त्यांच्या विरोधामध्ये कर्वेनगर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन पर्वती आणि कर्वेनगर टॉस बॉक्स मध्ये लगेच यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे. पर्वती क्रिकेट क्लब आणि त्यांच्या विरोधामध्ये कर्वेनगर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे. सातत्याने आपल्याला या गोष्टीची माहिती दिली जाते की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस संपन्न करतोय. दुसरा डाव मैदानामध्ये संपन्न केला जाईल.
हॅलो. दुसऱ्या इनिंगला आता सुरुवात होतीये. 43 धावांचं आव्हान हे पुरंदर क्रिकेटला पुरंदर संघासमोर असेल. पुरंदरचे धुरंदर मैदानामध्ये उतरलेत. प्रहार प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. 13वं पर्व, अप्रतिम आयोजन नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. एक उत्तम दर्जाची क्रिकेटची स्पर्धा, पुण्यातील खेळाडूंसाठी एक फार मोठं व्यासपीठ या ठिकाणी आता उपलब्ध केलंय. संदीप काळे स्ट्रायकिंग एंडवरती बॅटिंग करतोय. मयूर लोखंडेचा पहिला चेंडू इथे मात्र हवेत खेळला. गॅप मध्ये चेंडू, जिथे क्षेत्ररक्षक नाही तिथे मात्र चेंडूने टप्पा घेतला. सिंगल धाव इथे मात्र सिंगल धावेने झालेली सुरुवात. संदीप काळेची झालेली सिंगल धावेने ही सुरुवात आपण पाहतोय. या ठिकाणी मंचावरती पुणे पोलीस दलातील कर्तबगार पोलीस अधिकारी इथे अतुल सरांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा सन्मान आपण मंचावरती करतोय. सध्या केंद्रीय मंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी साहेबांवरती आहे. आज आवर्जून इथे उपस्थित झाले. साहेबांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आणि नाणेफेकीचा कौल इथे संपन्न होणार आहे. पर्वती विरुद्ध कर्वेनगर अशी मॅच आपण बघणार आहोत. खरं तर बॅट्स, ब्रेन्स अँड बाउंड्रीज द परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजेच प्रहार प्रीमियर लीग 13व्या पर्वामध्ये अनेक सामने रंगलेले आहेत. आजही आपण पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाचे सामने बघतो आहोत आणि त्या सामन्यांचा आस्वाद इथे मैदानामध्ये आपण घेतो. तिसरी मॅच सुरू आहे, तर चौथ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल देखील इथे संपन्न होणार आहे. पर्वती विरुद्ध कर्वेनगर, पुणे शहरातील दोन बलाढ्य संघ आपल्याला या मॅच मध्ये इथे खेळताना बघायला मिळतील. तुर्तास दोन्ही संघांना इथे विनंती करतोय की आपण संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. कानिफनाथ क्रिकेटला पुरंदर संघ मात्र 7 धावा धावफलक आतापर्यंत पूर्ण होत आहेत. या 7 चेंडू पॉइंट चढवण्याने खेळायला एक सुंदर फटका आपण पाहतोय. तेजसच्या बॅट मधनं आलेला तेजस्वी फटका. चेंडू जाईल सीमा रेषा पार, चौकार, 4 धावा. तेजस साबळेची मात्र बॅटिंग मैदानामध्ये सुरू झाली आहे. सातत्याने पुरंदरमध्ये क्रिकेट खेळलं जात आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा पुरंदरमध्ये पार पाडल्या जातात आणि त्या स्पर्धेतील खेळाडू अगदी सातत्याने सरावामध्ये आहेत आणि तो सराव आज प्रहार प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांचा पाहायला मिळतोय. अप्रतिम खेळ, एक चांगली गोलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये पाहिली, तर बॅटिंगला देखील एक चांगली सुरुवात. यावेळेस यष्टाच्या बराचसा आतमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केलंय गोलंदाजावरती आणि यावेळेस हा चेंडू देखील जाईल सीमारेषा पार, चौकार. तेजस साबळे हा चेंडू अगदी पाहिला तर 3 यष्टा त्याने दाखवून दिला होता. मागच्या बाजूने गोलंदाजाला प्रवृत्त केलं स्टंप मध्ये चेंडू टाकण्यासाठी आणि त्याचा पुरेपूर फायदा. फुलटॉस चेंडू घेतला, स्लीप मध्ये खेळत चौकार मात्र इथे तेजसने वसूल केला. अप्रतिम फटका तेजसने खेळला. सातत्याने सरावामध्ये असलेले खेळाडू आपण पाहतोय. तेजस साबळे या खेळाचा विचार केला, हा देखील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा खेळाडू आहे. सातत्याने स्टडी देखील तेजसचा चांगला सुरू असतो. स्विच हिट आणि परत एकदा हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन घेऊन यावा लागेल क्षेत्ररक्षकाला. चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. तेजस साबळे मात्र हा सामना लवकर संपवण्याच्या तयारीमध्ये. काय बॅटिंग तेजस साबळेची मैदानामध्ये सुरू आहे. अप्रतिम खेळ तेजसचा पाहायला मिळतो. सातत्याने सराव हा मात्र आज कामाला येताना पाहायला मिळतोय तेजसचा. या स्पर्धेच्या निमित्तानं पुणे जिल्हा क्रिकेटची शान आणि मान अभिमानानं उंचावणारी स्पर्धा म्हणजेच NB ट्रॉफी आणि NB ट्रॉफीचे आयोजक सन्माननीय सागरदादा भिंताडे इथे उपस्थित आहेत. सागरदादांचं आम्ही स्वागत करतो आणि विनंती करतो की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये या. ओव्हर टू कमेंट बॉक्स. धन्यवाद सर. तेजसची बॅट मैदानामध्ये तळपली गेली आहे. झटपट धावा तिथे मात्र बनवल्या गेल्यात. पुरंदरचे धुरंदर आज मैदानामध्ये धुरंदर खेळ मैदानामध्ये करतायत. क्रिकेट क्लब
पुरंदर संघाच्या मात्र पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. मयूर लोखंडे थोडासा महागडा ठरला. पहिल्याच ओव्हरमध्ये त्याला पॅकेज दिलं गेलं 23 धावांचं. येणारे 24 चेंडू आणि सामना आता 20 धावांवरती येऊन ठेवलाय. संदीप काळे आणि तेजस जोडी मैदानामध्ये पाहतोय आपण. जाऊया परत एकदा टॉस बॉक्स मध्ये सन्माननीय नरेश डोमे सरांकडे. प्रहार प्रीमियर लीग ब्रेन बॅट अँड बाउंड्रीज द परफेक्ट कॉम्बिनेशन. आपलं मनपूर्वक स्वागत 13व्या सीझन मध्ये. पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाच्या अंतर्गत मॅचेस पर्वती विरुद्ध कर्वेनगर असा सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. पर्वती संघाचे संघनायक इकडे, कर्वेनगर संघाचे संघनायक तर सुदर्शन केदार सरांच्या शुभ हस्ते होईल नाणेफेकीचा कौल. एका बाजूला प्रहार प्रीमियर लीग असं लिहिलेलं आहे तर दुसऱ्या बाजूला सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी. सचिन ढवळे सर किंवा प्रहार असा आपल्याला कॉल करायचा आहे. तर अजून एक महत्त्वाची गोष्ट की हे जे कॉईन आहे ते आपल्याला साधारण सन्माननीय भरतदादा टिंगरे, सन्मान्य आशिषदादा मारणे, पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आपल्याला प्राप्त झालेलं आहे. दोन्ही मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करतो. विनंती करतो सुदर्शन सरांना आपण कॉईन टॉस करा. हेड हा कॉल आहे कर्वेनगरचा, म्हणजेच त्यांनी सचिन ढवळे सर असा कॉल होता. टेल्स शो होतोय तर टॉस जिंकतायत अतुल सर, काय निर्णय घ्याल? क्षेत्ररक्षक. 3-4 दिवस सामन्याचा आस्वाद घेतलेला आहे. कसं वाटत होतं? प्रत्यक्षात किती उत्सुकता होती स्पर्धेत खेळायची? सर खरंच खूप उत्सुकता होती स्पर्धेत खेळण्याची. कारण सचिन सर, सुदर्शन भाऊ म्हणजे ह्यांनी आमच्या मानाच्या कंडक्टसाठी देखील खूप सहकार्य केलेले आहेत. तसेच हे म्हणजे एरियावाईजच्या क्रिकेटसाठी, एरियावाईज म्हणण्यापेक्षा क्रिकेटसाठी निस्वार्थी प्रेम आहे त्यांचं, हे दिसून येत आहे. आणि असंच प्रेम त्यांचं राहो हीच इच्छा. कर्वेनगर संघाविरुद्ध खेळायचंय, निश्चित काय वेगळं प्लॅन करायची आवश्यकता होती? हो सर, क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. प्लॅन करण्यासाठी प्लॅन तर केलेला आहे, तरी पण आम्ही एक 5 ओव्हरमध्ये आम्ही त्यांना एक 45 ते 50 रनांपर्यंत थांबवायचा प्रयत्न करू. 45 ते 50 धावांपर्यंत रोखण्याच्या योजना समोरच्या संघाच्या आहेत. तुमच्याकडे काय ॲक्शन प्लॅन्स आहेत? ॲक्च्युली आमचं टार्गेट आहे 70 रनापर्यंत. आता बघूया आता काय होतंय. आज कुठले फलंदाज आम्हाला बघायला मिळतील ग्राउंडमध्ये? रमेश मिरगणे, राकेश शिंदे आणि बाकी आमचे जे लोकल प्लेयर आहेत ते पण चांगले खेळतात, ते पण खेळतील चांगले. स्पर्धा आल्यानंतर तुम्ही बघितलं इथं एकंदरीत इथलं वातावरण, इथलं ॲटमॉस्फिअर कसं वाटलं तुम्हाला? खूपच छान. आणि सचिन सर ज्याप्रमाणे स्पर्धा ऑर्गनाईज करतात, म्हणजे एज्युकेशन आणि खेळ ह्याची एक चांगली सांगड ते घालत आहेत आणि त्याचा आम्हाला पण फायदा होतोच आहे. आणि लोकल जे प्लेयर आहेत तर त्यांनाही खेळायला या स्पर्धेत चांगलं स्टेज निर्माण होतं आहे आणि आम्हालाही छान वाटतं, खेळायचा अनुभव चांगला भेटतो. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. सामन्याचे नाणेफेकीचा कौल संपन्न झालेला आहे. पर्वती संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. टॉस बॉक्स मध्ये इथेच थांबू. कॉमेंट्री बॉक्स बरोबर विनोद चोरगे सरांचा समवेत मॅचचा घेऊ आनंद. धन्यवाद. धन्यवाद नरेश सर. 28 धावा या धावफलकावरती आपण कानिपनाथ क्रिकेटला पुरंदर संघाच्या पाहतोय. सामना अगदी बराचसा सामना त्यांनी रिकामा करून टाकलाय. 20 चेंडू अजून 15 धावांची गरज. आता गोलंदाजांना मात्र चांगली कामगिरी करावी लागेल तर सामन्यामध्ये पुनरागमन होईल. प्रथमेशने सुरुवात चांगली केली, एका फलंदाजाला त्याने बाद केलं. त्याच्यासारखा एक चांगला बॅटर ते बाद झालाय. धावफलकाला अंकुश लावला जाणार का? यावेळेस हा चेंडू अगदी शांत डोक्याने फक्त ग्लान्स केला. एक सिंगल धाव, जास्त धाव घेतल्या जाणार नाही. डायरेक्ट हिट आणि ते फायदा परत एकदा बॅटिंग टीमला. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात धावा मात्र येतील. एकच्या जागी दुहेरी धावा इथे मात्र पूर्ण होतात आणि धावफलक पोहोचतोय 30 धावा, एक फलंदाज बाद. बघा दुसरं षटक अजून मैदानामध्ये सुरू आहे आणि कानिफनाथ क्रिकेट क्लब पुरंदर संघाने 30 धावा फलकावरती नोंदवलेल्या आहेत. तर विजयासाठी त्यांना आता हव्यात फक्त 13 धावा. 19 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. अनिकेत फडतरे आणि संदीप काळे ही जोडी मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळते. दोघेही आश्वासक असे फलंदाज आहेत. त्याच्या सामन्यात बाद झाला, मात्र टीमला विजयाच्या दिशेने अग्रेसर करणारी फलंदाजी मैदानामध्ये बघायला मिळते. इथे थेट टेस्टांचा वेध घेण्याचा प्रयत्न होता. खेळाडू आपल्या पॉपिंग क्रीज पर्यंत पोहोचलेला आहे का? पंचांसाठी सुद्धा हा टफ जॉब आहे. बेल्स
चेंडू यष्ट्यांवरती आदळतोय आणि त्यावेळेस फलंदाज कुठे आहे ही पोझिशन बघितली जाईल आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत लगेच पोहोचेल. अमित जगताप सर आणि त्यांचा प्रथम स्पोर्ट्स मीडिया वेगवेगळ्या स्पोर्ट्स इव्हेंट्स ते कव्हर करतात. आतापर्यंत कॉर्पोरेट इव्हेंट्समध्ये प्रथम मीडियाला आपण पाहिलं होतं. आता टेनिस क्रिकेटमध्ये देखील प्रथम स्पोर्ट्स काम आपल्याला बघायला मिळते आणि अत्यंत सुंदर कॅमेरा वर्क इथे बघायला मिळणार आहे. चेंडू कुठे आहे आणि सगळे दृश्य पंचांच्या तिसऱ्या पंचांना ही दृश्य खरं तर बघायला मिळतात आणि त्यानंतर त्यांचा निर्णय आपल्याला बघायला मिळेल. तर नॉट आउट फलंदाज नाबाद आहे. बेल स्टम्प्स वरून उचलणं महत्वाचं असतं. ज्यावेळेस बेल स्टंप वरून उचलले जातील त्यावेळेस फलंदाज कुठे हे बघितलं. हलकासा बॉलने स्पर्श केला होता स्टम्प्सला आणि बेल्स मात्र थोड्याशा उशिराने पडलेले आहेत. काही त्यामध्ये अर्धा किंवा अर्ध्यापेक्षा कमी सेकंदाचा वेळ असेल पण फलंदाज अनिकेत फडतरे क्रीजमध्ये सुरक्षित आहे. खरं तर अनिकेत या नशिबाचा धनी ठरला कारण थ्रो परफेक्ट होता आणि अनिकेतने बॅट सुद्धा स्लाइड केली नव्हती. त्या ज्या छोट्या छोट्या चुका होत्या त्या मात्र अनिकेतला महागात पडल्या असत्या. लेंथ बॉल होता डाव्या एष्टीवरती टाकलेला फ्लिक करायचा प्रयत्न. हो इथे नेम चुकलेला आहे. या अगोदर नेम लागला आता नेम चुकला आणि फलंदाज सुरक्षित असेल. अनिकेत फडतरे 30 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 18 चेंडू शिल्लक आहे. 13 धावांची आवश्यकता कानिफनाथ क्रिकेट क्लब पुरंदर संघाला. हे सानिकेत आज मला वाटतं फार मोठं नशीब घेऊन मैदानामध्ये आलाय. 2दा तो बॅक टू बॅक बचावला गेला. खरं तर अनिकेतचं कौतुक एका दुसऱ्या गोष्टीसाठी देखील केलं पाहिजे. पुणे टेनिस असं पेज त्याचा आहे इंस्टाग्रामवरती आणि त्यावरती सातत्याने ते खेळाडूंचे रील्स व्हिडिओज त्यामध्ये अपलोड करत एक चांगलं काम त्याचं नक्कीच आपण त्या क्षेत्रामध्ये पाहिलं. खेळाडूंना प्रकाश झोतामध्ये आणण्याचं काम अनिकेत फडतरे सातत्याने करत असतो. पण अगदी अनिकेतचा मगाचा व्हिडिओ हा अनिकेतने बनवला पाहिजे. या चुका त्याने दाखवून दिल्या पाहिजेत की बॅट स्लाइड करणं गरजेचं होतं. तिथे अनिकेत बचावला जरी असेल तरी त्या चुका मात्र निदर्शनात आणणं गरजेचं आहे. धावफलकावरती नजर टाकूया 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 धावा 1 फलंदाज बाद. अत्यंत सुंदर स्पर्धा अनेक क्रीडा रसिकांच्या कौतुकास पात्र ठरलेली स्पर्धेचं जे मॅनेजमेंट आहे सचिन ढवळे फाउंडेशन करतायत ज्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत आदरणीय सचिन ढवळे सर. त्याचबरोबर सन्माननीय सचिन भांडे सर, सन्मान्य सागर तुपे सर, सन्माननीय कोमल दरुरे सर, सन्मान्य सुदर्शन केदार सर, सन्मान्य प्रकाश मडके सर, प्रतीक वारे सर, शरद धाऊड सर खजिनदार आहेत. या सर्व मॅनेजमेंट मधील कार्यकर्त्यांचा आम्ही सभासदांचं मनापासून धन्यवाद देतो. सकाळी 8 वाजता मॅच सुरू करण्याचा आपण सगळ्या प्रोसेसला सुरुवात करतो. 8:30 पावणे 9च्या दरम्यान पहिला चेंडू पडतो आणि त्याच्यानंतर रात्री 12, 12:30 पावणे 1 वाजेपर्यंत अव्याहतपणे खेळ सुरू असतो आणि ही सगळी मॅनेजमेंट टीम अहोरात्र म्हणजे जवळपास 16 तास ही मंडळी इथे काम करत असतात आणि निश्चित त्या व्यतिरिक्त देखील स्पर्धा उभारण्यासाठी या सगळ्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि आज मेहनत रंगलाई आहे. सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद. एक चांगला फटका मिड विकेटला उचलला होता. चेंडू अडवण्याचा प्रयत्न मात्र तिथे फसला होता आणि 4 धावा मिळत विजय अधिक जवळ अधिक नजीक आणि अजून जवळ आणलेला आहे. इथे शानदार षटकार. जशी फटक्यांची आतिषबाजी दिवाळीला होती ना तशी इथे धावांची फटक्यांची आतिषबाजी इथे फलंदाजांनी केली. एका बाजूने तेजस साबळेने भन्नाट खेळ सुरू केला तर नंतर अगदी बॅटरने देखील धावांचा ओघ मात्र तसाच चालू ठेवला आणि सामना अगदी एकतर्फी करून टाकणारी बॅटिंग आज आपण मैदानामध्ये या मॅच दरम्यान पाहतोय. फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. तुम्ही पाहिलं असेल डाव्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये संदीप काळे खेळतोय. त्यानं ज्या पद्धतीनं बॅटचा फ्लो दाखवला होता डावा पाय पुढे टाकला त्याने मात्र ज्या पद्धतीने तो उचलून पाय टाकला त्याने मैदानामध्ये एक प्रकारचा एक रिदम सेट केला आणि त्यानंतर चेंडूला हाफ व्हॉली बनवत मिड विकेटला लॉफ्टेड फ्लिक दाखवला. चेंडू पाहिजे मैदानामध्ये. 3 धावांची मात्र आवश्यकता आहे. कानिफनाथ क्रिकेटला पुरंदर संघाला ग्रामीण भागातले खेळाडू आहेत. अनिकेत फडतरे नॉन स्ट्राईक एंडला आहे. पुरंदर मध्ये देखील पुरंदर प्रीमियर लीगचा आयोजक म्हणून अनिकेत फडतरे आपल्याला बघायला मिळतात.
येत्या 18 डिसेंबर पासून पुरंदर तालुक्यातील खेळाडूंसाठी ही स्पर्धा सुरू होणार आहे आणि दरम्यान चांगला चेंडू असणार आहे. इथे निर्धाव ठरेल षटक मात्र मैदानामध्ये तिसरं पायचे रेफरल कॉल आहे पंचांकडे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे की बॉल कुठे स्पर्श झालाय बॅटला, बॅटला स्पर्श करून जमिनीवरती पडलाय की टप्पा पडल्यानंतर बॅटला स्पर्श केलेला आहे हे बघायचे तिसऱ्या पंचांकडे. कार्डिफनाथ क्रिकेट क्लब 40 धावा तर विजयासाठी 16 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. सामना बऱ्यापैकी अगदी सोपा करून टाकलाय कानिफनाथ क्रिकेट क्लब पुरंदरने. तर अगदी इथे या मॅचचा रिझल्ट अगदी फार जवळ येऊन पोहोचलाय. अनिकेत फडतरे आणि संदीप काळे ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. संदीप 12 धावांवरती नॉट आउट बॅटिंग करत होता. अगदी इथे मात्र पंचांकडे कॉल रेफरल केलाय. पाहूया काय निर्णय येतोय, महत्वाचा असेल. यानंतर देखील एक तगडा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. एक महत्वाची मॅच देखील थोड्याच वेळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली जाते. पाहूया निर्णय काय येतोय. 40 धावा आतापर्यंत धावफलकावरती बनवल्या जातात. प्रहार प्रीमियर लीगचा थरार ज्या प्रकारे सरांनी सांगितलं, सकाळी बरोबर 8 वाजता सर्व आयोजक टीम येते. रात्री 12 वाजेपर्यंत सर्वजण या ठिकाणी थांबतात. सामना सुरू होण्या अगोदर सर्वजण येतात. सामना संपल्यानंतर सर्वजण जातात. स्पर्धेला कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही याची पुरेपूर काळजी या सर्व आयोजक मंडळीने, सचिन ढवळे सर, संपूर्ण मित्रपरिवाराने एक चांगली स्पर्धा आज स्पर्धा परीक्षेतील खेळाडू असतील, एरिया वाईज खेळाडू असतील, ओपन गटातील खेळाडू असतील, या 3 फॉर्मॅटमध्ये खेळत जाणारी एक जबरदस्त स्पर्धा आज आपण प्रहार प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहतोय. सुंदर आयोजन, नियोजन आज या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळत आहे. 40 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. पंचाच्या भूमीमध्ये समित जोशी सरांना आपण पाहतोय. चांगलं काम आज पंचाच्या भूमिकेचं त्यांनी देखील पार पाडलंय. धावफलकावरती नजर टाकूया. 40 धावा या आतापर्यंत बनवल्या जात आहेत. गोलंदाजी मार्कवर प्रथमेश आणि ते संदीप मात्र होतोय जेल बाद. 12 धावांवरती संदीप मात्र इथे बाद झालाय. पण बराचसा सामना त्याने कव्हर केलाय, मोकळा करून टाकलाय सामना बऱ्यापैकी. आता हा सामना पुरंदरच्या कम्यामध्ये जमा देखील केलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला खेळणार आहे. संदीप काळेनं 1 षटकार 1 चौका ठोकत 6 चेंडूमध्ये मात्र 12 धावांची भर टीम मध्ये टाकले. 40 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक सुरू आहे. फक्त 3 धावा हव्यात 15 चेंडू मध्ये. तुलनेनं पुरंदरसाठी सोपा सामना होता. टार्गेट देखील छोटं होतं. जो प्रतिकार आपल्याला अपेक्षित होता तो मात्र मिळाला नाही आणि त्याचा परिणाम आपण बघतोय की पुरंदर संघ पुरंदर सर करण्याचा प्रयत्न इथे करतायत. फुल टॉस बॉल स्क्वेअर लेगला गॅप मिळणार नाही. तिथे 1 धाव आरामात मिळू शकते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर होतोय फलंदाज तन्मय गायकवाड कडून. 1 धाव 41 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विजयाचं समीकरण आपण बघणार आहोत. 2 मात्र धावा हव्यात. फक्त 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यानंतर स्पर्धेचे ब्रँड अँबॅसिडर दादा गायकवाड यांना देखील आपण लाईव्ह ऍक्शन मध्ये बघू शकाल. दोन धावांची गरज असताना हा चेंडू इथे मात्र निर्धाव आलाय. डॉट बॉल या ठिकाणी आलाय. अजूनही सामना संपला नाही. इथे देखील मैत्री प्रतिष्ठानने अजूनही हार पत्करले नाही. ते देखील लढण्याचा प्रयत्न करतात आणि ही लढाई कितपत दूरवरती सुरू राहील हे मात्र पाहावं लागेल. पण जास्त वेळ हा सामना सुरू राहणार नाही. इथे मात्र जोरदार फटका होता अनिकेतच्या बॅट मधनं. षटकार, विजयी षटकार आणि या मॅच वरती नाव कोरलंय कानिफनाथ क्रिकेटला पुरंदर संघाचं. अभिनंदन. हार्ड लक टीम मैत्री प्रतिष्ठान कोथरूड.
तर आता आपण प्रेझेंटेशन साठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये बोलतोय.